बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जात आहे. त्याचं कारण असं आहे की जे शेतकरी चळवळीतले नेते जे शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत लढत आलेले आहेत ते रविकांत तुपकर अपक्ष निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे. तशी घोषणाही त्यांनी लोकसभा निवडणूक लागण्याच्या पूर्वीच केलेली आहे. सध्या ते ग्राउंड लेव्हलवर फिरतायत, मतदारांशी चर्चा करतायत, विविध ठिकाणी सभा घेत आहेत, विविध मेळावे घेत आहेत. त्यांची काय सध्याची प्रचाराची रणनीती आहे, काय करतायत ते, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत. भाऊ, काय सांगाल, कुठपर्यंत तयारी आहे? तुम्ही निवडणूक लागण्यापूर्वीच घोषणा केली होती की मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. काय तयारी सध्या सुरू आहे? हे मुळामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेचा मला ही निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड आग्रह आहे. गावगाड्यातले शेतकरी, शेतमजूर, तरुण पोरं, भूमिहीन, एकंदरीतच शहरातले पण नागरिक, कर्मचारी मोठ्या संख्येनं म्हणजे त्यांचा माझ्यावर प्रचंड प्रेशर आहे की ही निवडणूक तुम्हाला लढायची आहे. लोकांच्या आग्रहास्तव मी या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरतोय. 2 राऊंड माझ्या जिल्ह्यात पूर्ण झाले. गावागावात आम्ही सभा घेतोय, गावागावात जातोय, लोकांशी बोलतोय. आणि मी काय असा म्हणजे अंथरुणातून उठून लोकसभा लढायला आलो नाही अचानक. 22 वर्ष मी लोकांसाठी लढलेलो आहे. लाठ्या काट्या खाल्ल्या पोलिसांच्या अनेक वेळा, तुरुंगवास भोगला, आंदोलनातून अनेक वेळा लोकांना आम्ही लाभ मिळवून दिलेला आहे. आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, सामान्य माणसाचा, शहरातल्या सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम आम्ही 22 वर्षात केलं. आणि त्या कामाची मजुरी म्हणून 100% लोक आम्हाला यावेळेला संधी देतील याच्यावर मला ठाम विश्वास आहे. ही लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे. एका बाजूला स्टारच्या कपड्यातले, पांढऱ्या कपड्यातले नेते विरुद्ध गावगाड्यातले फाटके लोक, एका बाजूला राजकारणातून भ्रष्टाचाराच्या रूपाने हजारो कोटी रुपये कमावलेले नेते विरुद्ध गावगाड्यातले लोकवर्गणी करणारे फाटके शेतकरी, अशी ही निवडणूक होईल. आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा विजय होईल याच्यावर मला विश्वास आहे. लोक आम्हाला भरभरून वर्गणी देत आहेत. लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळतोय, तरुणांचा पाठिंबा मिळतोय. रात्री 2-2 वाजेपर्यंत आमच्या सभांना गर्दी होते. 100% लोक परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे. प्रस्थापितांना लोक कंटाळलेले आहेत. विजय हा 100% ऐतिहासिक निकाल लागेल मतदारसंघात. तुम्ही ज्या वेळेला ठिकठिकाणी फिरताय, मतदारसंघामध्ये मेळावे घेतायत, सभा घेतायत, लोकांशी चर्चा करतायत, काय नेमक्या भावना आहेत लोकांच्या? नाही, लोकांच्या खऱ्या भावना अशा आहेत की एक तर प्रस्थापित नेत्यांना लोक कंटाळलेले आहेत. तेच नेते जे काहीच करत नाही, 15-15 वर्ष सत्तेत राहिले, पदावर राहिले. अगोदर सुद्धा अनेक नेत्यांनी काही पदं भोगलेली आहेत जे आता इच्छुक आहेत उमेदवारीला. त्यामुळे लोकांचा विश्वास उडालेला आहे नेत्यांवरून. त्यामुळे लोक एका नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. आणि लोकांना वाटतं की आपल्यासाठी लढणारा, आपली बाजू मांडणारा माणूस इथे सभागृहामध्ये पाहिजे. रस्त्यावरची लढाई आम्हाला सभागृहात न्यायची, अशी लोकांची भावना आहे. आणि 70% सोयाबीन कापूस उत्पादकांची संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांचा आवाज उचलायला एकही माणूस त्या सभागृहात कुणी नाही. त्यामुळं सोयाबीन कापसाचा आवाज, शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा आवाज हा दिल्लीच्या सभागृहामध्ये गुंजला पाहिजे, अशी लोकांची भावना आहे. लोक परिवर्तनाच्या मूडमध्ये. मी तुम्हाला सांगतो, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि सामान्य माणूस म्हणून एकत्र येऊ, असा नारा लोकांनी दिलेला आहे. आणि राजकारण विरहित लोक माझ्या पाठीशी उभं राहतील, मला ठाम विश्वास आहे. एरवी निवडणूक म्हटलं की पक्ष असतो पाठीमागे किंवा पैसा भरपूर मोठ्या प्रमाणावर लागतो. आपल्याकडे कुठला पक्षाचा पाठिंबा आहे तसा? नाही, आपला पक्ष म्हणजे शेतकरी, आपला पक्ष म्हणजे गावगाड्यातला माणूस, आपला पक्ष म्हणजे सामान्य माणूस, ज्याला कोणी नाही तो आपला पक्ष, तो माणूस आपला. हे बघा, हे जर कोणाच्या डोक्यात असेल की पक्ष लागतो आणि पैसा लागतो, असं अजिबात नाहीये. तुम्ही जर या महाराष्ट्राचा इतिहास बघितला, 2009ला सदाशिव मंडलिक अपक्ष खासदार झाले होते कोल्हापुरातून. राजू शेट्टी 2009ला अपक्ष खासदार झाले होते. बच्चू कडू साहेब सुद्धा अपक्ष आमदार झाले 4 वेळा. आणि 2004ची लोकसभेची निवडणूक ते फक्त 67,000 मतांनी हरले होते अपक्ष. सुदाम काका देशमुख अमरावतीचे, फार वर्षापूर्वी त्यांना लोकांनी 1 वोट 1 नोट दिला, 1-1 रुपया जमा करून वर्गणी करून त्यांना निवडून दिलं. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1989ला वासनिक साहेबांना पाडून सुखदेव नंदाजी काळेंसारखा फाटके कपडे असणारा माणूस लोकांनी वर्गणीतून निवडून आणला होता. नरसई आडम साहेबांना लोकांनी अनेक वेळा निवडून दिलं, एनडी पाटलांना निवडून दिलं, गणपतराव देशमुखांना 11 वेळा निवडून दिलं लोकांनी. असं नाहीये. विनोद निकोले नावाचे पालघर डहाणूचे आमदार आहेत, वडापावची गाडी चालवत, त्यांना लोकांनी निवडून दिलं. माझे सहकारी देवेंद्र भुयार नावाचे आमदार आहेत, त्यांना लोकांनी वर्गणी करून निवडून दिलं. असं नाहीये. सामान्य जनतेने जर का मनात घेतलं तर काय होऊ शकतं हे डोक्यात ठेवा. आणि मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा चमत्कारिक आणि ऐतिहासिक असेल. माझ्याशी ज्याची कोणाची होईल त्याची माझ्याशी फाईट होईल, एवढं तुम्ही वाक्य लक्षात ठेवा. जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की रविकांत तुपकर हे अपक्ष का होईना पण निवडणूक लढवण्याची तयारी आहे, तशी घोषणा तुम्ही केली. मात्र ज्या राजू शेट्टींसोबत तुम्ही आतापर्यंत राहिले, त्यांच्यासोबत काम केलं चळवळीमध्ये, शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये, त्यांचा बिल्ला लावून तुम्ही फिरता, मात्र राजू शेट्टीचं कधी नाव घेत नाही तुमच्या भाषणामध्ये.
नाही घेत नाही असं नाही, आत्ताच ते घेतलं नाही त्यांचं नाव तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये की ते 2009ला अपक्ष निवडून आले होते. असं नाहीये. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच काम करतो, परंतु आता जशी त्यांची भूमिका आहे की आता त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही स्वबळावर आपल्याला जागा लढायच्या. आता अचानक त्यांचं स्टेटमेंट आलं महाविकास आघाडीने मला एका जागेवर पाठिंबा द्यावा, मी सगळ्या जागेवर तुम्हाला देतो. मग आम्ही काय करायचं, भजन करत बसायचं का? कसं असतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेच्या तयारी करायला लावायची, ऐनवेळी कोणासोबत तरी एका जागेसाठी युती करायची, मग आम्ही तोंडावर पडतो ना. पक्षाचा आदेश म्हणून आम्हाला थांबावं लागतं. किती वेळा थांबायचं? खाली जनतेला असं वाटतं की बा हे निवडणुकीची तयारी करताना लढत नाही, याचा अर्थ मॅनेज तर होत नाही. आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करायला सोपं असतं प्रस्थापित नेत्यांना. त्यामुळं त्यांच्या भूमिकेशी मी सहमत नाहीये. ते त्यांची व्यक्तिगत भूमिका काय घ्यायची घेतील. ही संघटना वाढवण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, घरदार उद्ध्वस्त केलेत, घरादार कृषीपत्र ठेवलंय. त्यामुळे संघटना ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे, राबणाऱ्या प्रत्येक चळवळीमध्ये काम करणाऱ्या आमच्या सहकार्यांचे आहे. त्यामुळे असं काही त्यांनी म्हटलं म्हणून तो निर्णय झाला असं काही म्हणण्याचं कारण नाही. आमचा निर्णय ठरलेला आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी व्यक्तिगत घ्यावा, परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक लढणार म्हणजे लढणार. लोकसभा मतदारसंघातल्या जवळपास सगळ्याच कार्यकर्त्यांचा, शेतकऱ्यांचा किंवा विविध पक्षातल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही लोकसभेत जावं, दिल्लीत जावं. मात्र कुठल्या तरी पक्षाचा पाठिंबा लागतो, तसा पाठिंबा तुम्ही कुठल्या पक्षाचा घेणार आहात? नाही, मला वाटत नाही आता पाठिंबा कोणाचा मिळेल, कारण काय महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट त्यांचा फायनल झाला, महायुतीचे कॅन्डिडेट त्यांचे फायनल झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या याद्या ते डिक्लेअर करतील आज उद्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटत नाही कोणाचा पाठिंबा मिळेल. आपलं करायचं. गावगाड्यातले लोक सोबत आहेत, शहरातले लोक सोबत आहेत, आणि लोकांना सुद्धा परिवर्तन पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, परिवर्तन म्हणजे सोम्याला काढायचं आणि गोम्याला घालायचं असं नाहीये. परिवर्तन म्हणजे आपल्यासाठी भांडणारा माणूस कोण आहे. 22 वर्ष मी लोकांसाठी लढलो. मी मतं नाही घेतली लोकांची कधी आज. लोक मतं घेतल्यावरही काम करत नाही. मी मतं न घेता लोकांसाठी काम केलेलं आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की नाही याचा क्लेम आहे, याला एकदा मदत केली पाहिजे अशी लोकांची भावना आहे. आणि मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की रस्त्यावरची लढाई जी आहे याला राजकीय मान्यता मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि महाराष्ट्रातले हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते माझ्या प्रचारामध्ये लोकवर्गणी घेऊन येणार आहेत. तुम्ही बघा, सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचाराला कुठे लोक येतील तर ते बुलढाणा जिल्ह्यात येतील. कारण लोकांना वाटतं हा लढणारा पोरगा सभागृहात गेला पाहिजे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मला स्वतःबद्दल जास्त सांगणं बरोबर वाटत नाही. तुम्ही गावागावात जाऊन जर बूम लावून जर तुम्ही लोकांचा अंदाज घेतला तर तुम्हाला निश्चितपणे लोक सांगतील काय परिस्थिती आहे. आणि ट्रायंग्युलर फाईट जरी झाली तरी सुद्धा मी आज तुम्हाला सांगतो, फाईट ही होणार माझ्याशीच होणार, ज्याची कोणाची होईल. महायुतीचा उमेदवार जवळपास निश्चित झालेला आहे. महाविकास आघाडीचा सुद्धा उमेदवार जवळपास निश्चित आहे. मात्र तुम्ही उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याकडे प्रयत्न करता अशी चर्चा सुरू आहे. अहो, ह्या खाली चर्चा काही होतात. कुणीतरी एखादी व्हॉट्सअपला बातमी टाकून देतं, मग ते सगळं कुठल्या तरी मीडियात येतं. याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. लक्षात घ्या, कुणी काही म्हणत असलं, आम्ही स्वतंत्रपणाने तयारी करतो आहे. एखाद्या पक्षाला जर वाटलं की नाही हा विनिंग कॅन्डिडेट आहे आणि याला आपण सोबत घेतलं पाहिजे किंवा याच्यासोबत आपण राहिलं पाहिजे तर त्याचा नंतरचा भाग आहे. पण मी काही कोणाकडे जात नाही. हा, माझ्यासाठी कोणी माझ्या परस्पर प्रयत्न करत असेल त्याच्या बाबतीत मला काही माहित नाही. पण तुम्ही बघताय मी मतदारसंघातच आहे. मी जिल्हा सोडून बाहेर जातोच कुठे. मी बघता 2 दिवस आजारी होतो म्हणून नव्हतो, नाही तर मी लोकांच्या कामात आहे. माझी जनता, मायबाप जनता, आज माझा पक्ष आणि लोक, मी तुम्हाला 100% सांगतो. तुम्ही ग्राउंड रियालिटी पहा, सगळ्या पक्षाची सर्वेक्षण पहा. तुम्ही आयपीचा रिपोर्ट घ्या, एसआयडीचा घ्या, सीआयडीचा घ्या, पोलीस खात्याचा घ्या. त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला काय दिसतं बघा. खुद्द राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरेकडे शब्द टाकल्याची अशी माहिती होती. नाही, हे पण मी कालच पेपरला कुठेतरी वाचलं. पण मला वाटत नाही असं काय असेल, कारण माझी त्यांची काही भेट झालेली नाहीये. आणि माझ्या परस्पर तिकडे वर काय होत असेल तर त्याच्या बाबतीत मला काय माहित नाही. तर सगळ्याच पक्षाचे नेते महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघात कोण तयारी करते, कोण विनिंग कॅन्डिडेट आहे, काय चाललंय याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. पण मला याच्या बाबतीत काही माहिती नाहीये आणि मला वाटत नाही असं काय असेल, कारण त्यांचा उमेदवार त्यांचा ठरलेला. तुमचं एकंदरीत बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी झालेली आहे, घोषणा सुद्धा केली. पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही अपक्षात निवडणूक लढणार? मी तुम्हाला सांगितलं ना, मी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणारच आहे. हे लोक माझ्याबद्दल अफवा करतात काही पुढारी. मी काय झालंय, माझ्या उमेदवारीमुळे यांची समीकरणं बिघडली म्हणून ते यांची उमेदवार डिक्लेअर व्हायला वेळ लागून आला. माझ्या उमेदवारीमुळे यांच्यात पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि ही माझी उमेदवारी नाही, ही गावगाड्यातल्या सामान्य माणसाची उमेदवारी. मी फक्त त्याचं एक प्रतीक आहे. त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ते माझ्यावर आरोप प्रत्यारोप करत सुटले. रविकांत तुपकर हे उद्धव ठाकरेंकडे प्रयत्न करतात लोकसभेच्या जागेसाठी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र जे बुलढाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी दावा केलेला आहे नरेंद्र खेडेकर
त्यांनी काल तुमचं नाव न घेता असं म्हटलंय की कोणी उठं सुटलं की घर निघते म्हणून. हे बघा, मला एक सांगा, या 20-22 वर्षामध्ये माझं काम लोकांनी बघितलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे. सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर कोण लढतं, जेलमध्ये कोण जातं, लाठ्याकाठ्या कोण खातं, तुरुंगात कोण जातं, आंदोलनामुळे कोणाला विमा, शेतकऱ्यांना विमा कोणामुळे मिळाला, 2 वर्षापूर्वी सोयाबीन कापसाला भाव कोणामुळे मिळाला, आज जीवाची बाजी लावून कोण लढत आहे, हे लोकांना माहित आहे. मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे सगळं वातावरण तयार केलंय, रान उठवलंय, या वातावरणाचा फायदा घेण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी काय फक्त सावडणं मोती लग्न करत बसलो नाही, मी काय तेरवीलाच फक्त गेलो नाही लोकांच्या अंत्यविधीला. मी तुमच्या माहितीसाठी मी दिवस रात रस्त्यावर आहे. शेकडो पोलीस केसेस मी अंगावर घेतल्या. ते सांगावं दुसऱ्यांनी की सोयाबीन कापसासाठी एखादी केस अंगावर घेतली. मला काय कुणाबद्दल बोलायचं नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिनके घर शीशो के होते दुसरों के घर के ऊपर पत्थर नाही फेका करते. त्यामुळं कुणाला काय म्हणायचं, मी काय कोणाचं घरबीर घुसत नाही. आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे मी कसा माणूस आहे. मी प्रामाणिकपणे लढतोय. मी लाल दिवस सोडून राजीनामातून एसटीने गावाकडे येणारा माणूस आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. कोण काय म्हणतं याचा मी काय विचार करत नाही. आता जर हे लोक माझ्यावर टीका करत असतील तर याचा अर्थ समजून घ्या की अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. उद्या उद्धव ठाकरेंचा बुलढाणा जिल्हा दौरा आहे. सिंदखेडच्या मेकरमध्ये ते जनसंवाद दौरा करणार आहेत. भेट होईल तुमची? नाही, भेटीचं काही प्रयोजन नाही. तो त्यांचा पक्षीय कार्यक्रम आहे. ते त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला येतात, मेळाव्याला येतात. त्यामुळं भेटीचं काही असं नियोजन नाहीये. कारण आमची पण यात्रा सुरू आहे, त्याच्यामुळे आमची गावागावात आम्ही त्या ठिकाणी यात्रेचं शेड्यूल लागलेले आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते, ज्यांच्याकडं फायर ब्रँड नेता म्हणून ओळखलं जातं, रविकांत तुपकर. त्यांच्याशी बेधडक आपण गप्पा केलेल्या आहेत. आणि जिल्ह्यातल्या प्रस्थापित जे नेते आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि लोकसभा मतदारसंघातलं समीकरण बदललं, अशी त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं. कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.